ऊस विकास अधिकारी ओंकार शुगर्स अँड अलाइड इंडस्ट्रीज युनिट नंबर 7 ढवळगाव. तर आज आपण नाहोरा ह्या ठिकाणी, नाहोरा तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी पृथ्वीराज संभाजीराव हांडे यांच्या 86-032च्या 10 एकर लागणीमध्ये आलोय. तर हांडे साहेबांनी बंद करा. हांडे साहेबांनी हे रोप लागण केली आहे. ही रोप लागण 4.5 बाय 2 फुटावरती केलेली आहे. म्हणजे साधारणपणे 4900 रोप त्यांनी प्रति एकरी लावलेली आहेत. आता 4900 रोप असतील तर आपल्या 1 स्क्वेअर फूट ला एक ऊस या शास्त्रानुसार साधारणपणे 8 ते 9 फुटवे प्रत्येक रोपाला यायला पाहिजे. त्यावेळेस आपण ह्या ठिकाणी बुजवटा केलेला चालतो शास्त्रीय दृष्टिकोनातून. तर आज या ठिकाणी 70 दिवस या लागणीला, 45 दिवस रोप लागणीला झालेत. म्हणजे हे रोप झाले साधारण 70 दिवसाचं. तर ह्या 70 दिवसाची वाढीच्या अवस्थेमध्ये ह्याला फुटवा जर आपण बघितला, या इकडं फुटव्याची संख्या जर आपण इथं मोजली तर 1 2 3 4 5 6 7 8 9 फुटवे आहेत. आणि आणखी याला 1 2 3 साधारणपणे 12 फुटवे. काही बेटांना 12 फुटवे आहेत, काही बेटांना ह्या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 आणि 12 19 म्हणजे 18 म्हणजे ॲव्हरेज 8 9 फुटवे ह्या प्लॉटला आज आहेत. म्हणजे आता आपण 8-9 फुटवे म्हणजे हे जी योग्य स्टेज आणि योग्य वेळ आहे, ह्या वेळेस आपण ह्याचा बुजवटा करून घेतला पाहिजे. बुजवटा म्हणजे उलटा पॉवर टिलर, रिव्हर्स पॉवर टिलर टाकून आपण इथं 6 इंच बुडाला माती लावून घेतली पाहिजे. त्या अगोदर आपण डोस टाकून घेतला पाहिजे. तर त्यांना हांडे साहेबांना मी डोसची शिफारस करतोय. 1 गोणी 24-24-0, 1 गोणी युरिया आणि 1 गोणी पोटॅश. हे एक साधारणपणे 2 ते 3 गोणी निंबोळी पेंडमध्ये मिक्स करायचं. ते बुडाला मटेरियल टाकायचं आणि रिव्हर्स पॉवर टिलरनी 6 इंच प्रत्येक बुडाला माती लागल अशा पद्धतीनं फुटवा नियंत्रित करण्याची ही अवस्था आहे. बुजवटा अवस्था ही फुटवा नियंत्रित करण्याची असते. जर फुटवा कमी असता तर आपण वेगळं नियोजन दिलं असतं. परंतु फुटवा व्यवस्थित आहे, योग्य संख्येमध्ये आहे. त्यामुळे ह्या फुटव्याला माती लागली की हा फुटवा स्ट्रॉंग होणार आहे आणि नंतर कांडीवरती जाणार आहे. तर त्याच्यासाठी अगोदर त्यांनी डोस टाकून त्या ठिकाणी 6 इंच माती लावत असताना, ही माती लावल्यानंतर हांडे साहेब ही माती तुम्ही लावणार आहे, त्यावेळेस ह्या ठिकाणी एक लेवल आली, टेबल टॉप माती लागली पाहिजे. या ठिकाणी अशी गव्हाण राहता कामा नये. गव्हाण बुजवटीच्या वेळेस बी गव्हाण राहू द्यायची नाही. ज्यावेळेस बांधणी करणार आहे, ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये रिजरच्या साह्यानं तुम्ही ज्यावेळेस बांधणी करणार आहे, पक्की बांधणी, त्यावेळेस सुद्धा गव्हाण राहू द्यायची नाही. गव्हाण का राहू द्यायची नाही तर त्या ठिकाणी ऊस तोड करत असताना त्या ठिकाणी 1-2 कांडी शिल्लक राहते. जर एका बेटाची जर 1 कांडी राहिली तर 5000 बेटाच्या 5000 टिपऱ्या त्या ठिकाणी राहतात. 5000 गुणिले 50 ग्रॅम जरी म्हटलं तरी 2.5 टन तुमचा साखरेचा ऊस, ज्याची रिकव्हरी जास्त आहे, असा ऊस तुमचा तिथे त्या ठिकाणी प्लॉटमध्ये शिल्लक राहतो आणि कारखान्याला रिकव्हरी कमी निघते आणि तुम्हाला पण 2.5 टन उत्पन्न कमी निघतं. 2.5 टन म्हणजे 3000 गुणिले 2.5 टन जर ॲव्हरेज धरलं तर 7,500 रुपये तुमचं इकरी नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. आज 10 एकरातलं जर काढलं तर 7.5 गुणिले 10 75,000 रुपये नुकसान त्या ठिकाणी तुमचं होऊ शकतं जर गव्हाण ठेवली तर. त्यासाठी गव्हाण ठेवायची नाही. मग आता बुजवटा केल्यानंतर त्यांना पुढची शिफारस मी सांगतोय की बुजवटा केल्यावर 10 दिवसांनी त्यांनी ठिबकमधून एक जीवाणूची आळवणी करून घ्यायची. तर जीवाणू आळवणीला मी त्यांना शिफारस करेन 2 लिटर सॉईल हेल्थ, जे आपल्या VSIचं सॉईल हेल्थ येतं. जी रासायनिक खतं असतात NPK, सल्फर, मायक्रोन्यूट्रिएंट, त्याचं उपलब्ध व्हायचं प्रमाण कमी असतं. त्यासाठी जीवाणूची आळवणी केल्यानंतर ती उपलब्ध अवस्थेमध्ये येतात. उदाहरणार्थ युरिया फक्त 30 ते 50% उपलब्ध होतो, सुपर फक्त 15 ते 20% उपलब्ध होतं, पोटॅश फक्त 40% उपलब्ध होतं, दिलेलं गंधक हे 8 ते 10% उपलब्ध होतं, दिलेलं मायक्रोन्यूट्रिएंट हे 1% उपलब्ध होतं. मग त्याची उपलब्धता वाढवण्यासाठी हांडे साहेब तुम्हाला ह्या ठिकाणी जीवाणूची 2 लिटर सॉईल हेल्थ आणि 1 लिटर सल्फर जीवाणू 1 लिटर आत्ता आणि 1 लिटर बांधणीला, असं त्याची 2 लिटरची शिफारस आहे विद्यापीठाची आणि पाडेगाव संशोधन केंद्र आणि VSIची. तर अशा पद्धतीनं आपण 10 दिवसांनी ह्याला आळवणी देऊन घेणार. म्हणजे दिलेली रासायनिक खतं हे पुरेपूर पिकाला उपलब्ध होतील. त्यानंतर एक फवारणी, इथं मी तुम्हाला शेड्यूलमधली एक फवारणी आहे ती फवारणी सांगणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वसंत ऊर्जा पंपाला 100 मिली, BVM पंपाला 100 मिली आणि प्लांट हेल्थ पंपाला 100 मिली. तर प्लांट हेल्थमध्ये सुद्धा जीवाणू आहेत, सर्व प्रकारचे जीवाणू. त्यामुळे 40 ते 50% रासायनिक खतं कमी लागणार आहेत आणि 15 ते 20% आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन जास्त मिळणार आहे. आणखी हे ठिबकमधून हांडे साहेब डोस देणार आहेत, तर त्यांना ठिबकचा बी मी शेड्यूल देतोय. आज साधारण 70 दिवसाचा हा प्लॉट आहे, 70 ते 75 दिवसाचा. तर ह्या ठिकाणी साधारण 70 ते 180 दिवसामध्ये जे डोसेस दिले जातात त्याच्यामध्ये ते शेड्यूल मी त्यांना ठिबकमधून देणार आहे. दर 8व्या दिवशी त्यांनी हा डोस करायचा आहे आणि फॉस्फरिक ॲसिड मात्र त्या डोसमधलं सेपरेट सोडायचं आहे. त्यांना मी युरिया
अमोनियम सल्फेट, पोटॅश, मॅग्नेशियम सल्फेट, बाराक्साईड झिरो आणि फॉस्फरिक ॲसिड ह्या 6 खतांचा डोस मी देणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी साधारणपणे 8 किलो अमोनियम सल्फेट, 17 किलो पोटॅश, त्यानंतर 17 किलो युरिया, त्यानंतर 4.5 ते 5 किलो पोटॅश, बाराक्साईड झिरो 3 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो आणि फॉस्फरिक ॲसिड सेपरेट द्यायचं आहे. हा दर 8व्या दिवशी त्यांनी ठिबकमधून डोस द्यायचा आहे. तर त्यावेळेस पिकाची पेरे सुटण्याचं जे स्पीड आहे ते वाढणार आहे, पानांची संख्या वाढणार आहे, पाराची लांबी, रुंदी, जाडी वाढणार आहे आणि त्या ठिकाणी उत्पादन वाढीला मदत होणार आहे. ठीक आहे, थँक्यू.